नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. हेडलाईन. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी केला प्रचारात शुभारंभ. भांडूप गाढव नाक्यावर रेणुका देवीची स्थापना, तर एरवी नाक्यावरील देवीच्या दर्शनाचा नागरिकांनी घेतला लाभ. शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नीचे ब्रेन हॅमरेजमुळे हिंदुजा रुग्णालयात दुःखद निधन. 26/11च्या हल्ल्यातील शहीद माजी ATS प्रमुख हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांच्या वयाच्या 57व्या वर्षी मेंदूतील रक्तस्रावामुळे हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. घरातच पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्या बेशुद्ध झाल्या. त्या अवस्थेतच त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र कोमात गेल्याने त्यांची प्रकृती आणखीनच खालावली. उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत कोणत्याही प्रकारची सुधारणा न झाल्यामुळे कविता करकरे यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना ब्रेन हॅमेज झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे. कविता करकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतलाय. S9 न्यूज, मुंबई. जय अंबे मा सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांनी घेतला देवीच्या दर्शनाचा लाभ. जय अंबे मा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने यंदा बडोद्याचा काल्पनिक महाल उभारून अंबा मातेची स्थापना केली आहे. संपूर्ण महालाला आतून आणि बाहेरून विद्युत रोषणाई केली असून देवीच्या मनमोहक रूपाने देखाव्याच्या सजावटीत आणखी भर पडली आहे. ठिकठिकाणाहून भाविक वर्ग देवीच्या दर्शनाकरिता येथे दाखल झालाय. अनखणा नारळाने देवीची ओटी भरत आहे. महिला भजनी मंडळ या उत्सवात सहभागी होऊन विविध भजने त्यांनी येथे गायली. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली उत्सवाची परंपरा आजही तशीच जोपासली जाते. काही भाविक वर्गाने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, तर ज्येष्ठ महिलांच्या भजनी मंडळाचा उत्साह हा काही औरच होता. आमचं भजन आता व्हायचंय अजून, आणि आम्ही दरवर्षी इथे येतो आणि भजन करतो. आम्हाला खूप आनंद वाटतो. इथली व्यवस्था सगळी छान असते. आम्हाला काही त्रास होत नाही. हो, असं आम्ही ऐकून आहोत, पण आम्ही काय अजून नवस बिवस केले नाहीये. नवरात्रोत्सव सगळीकडे दिवाळीपेक्षाही आनंद असतो असंच मी सांगेन. काय खूप आनंद होतो. आनंद दिघे साहेबांनी आमचं पहिलं भजन पुण्याला ऐकलं आणि तिथे ते बसले. तर म्हणाले, कुठलं तुमचं मंडळ? तर म्हटलं ठाण्याचं. तर म्हणाले, अरे मग आपल्या इथे का नाही तुम्ही येत? मग तेव्हापासून आम्ही इथे यायला लागलो. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. भांडूप विभागातील गाढव नाक्यावर नागूरगडावरील रेणुका देवी मातेची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. नवरात्रोत्सव म्हटलं की देवी मातेच्या प्रतिष्ठापनेपासून ते 9 दिवसापर्यंत चालणारा गरबा महोत्सव सुरळीत पार पडण्याची ही रेलचेल चालूच असतेच. अशाच तऱ्हेने भांडूप पश्चिमेकडील गाढव नाक्यावर माय मराठी मंडळाने गेल्या 4 वर्षापासून देवी मातेची प्राणप्रतिष्ठापना करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी 3.5 शक्तिपीठापैकी एका मातेची स्थापना येथे केली जाते. तर यंदाच्या वर्षी माहूरगडाच्या रेणुका देवीची प्रतिष्ठापना साकारण्यात आली आहे. भव्य दिव्य असे देवीचे रूप उठून दिसत असून दर्शनासाठी भक्तजनांची रीघ लागलेली पाहण्यात आली. तर गरब्याचा आनंद संपूर्ण भांडूप नगरवासियांनी घेतलेलेही पाहण्यात आले. मूर्तिकार राहुल गणेश दळवी तर आयोजक योगेश सावंत हे आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह प्रियंका कांबळे, S9 न्यूज, मुंबई. ठाणे शहर मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार रवींद्र फाटक यांनी खोपटमधील मतदारांची भेट घेत प्रचारास केला शुभारंभ. सध्या निवडणुकीचे वारे हे सगळीकडेच वाहू लागले असताना प्रचाराची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. ठाणे शहर मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार रवींद्र फाटक यांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली. खोपट शिवसेना शाखेत शिवसैनिकांशी संवाद साधण्यात आला. त्यानंतर परिसरात पदयात्रा काढून विविध देवींचे दर्शन घेऊन स्थानिकांची ही भेट घेतली. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांसह युवा सैनिकही या प्रचारात सहभागी झाला होता. महिला वर्गाने उमेदवारांचे औक्षण करत स्वागत केले. आमचे शिवसेना अध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी जी मला उमेदवारी दिली ठाणे महानगर आपल्या ठाणे विधानसभेची, आणि त्याच्यामुळे मला वाटतं शिवसेना भाजपची युती जरी नसली तरी आमच्या ठाण्याचे सर्व शिवसैनिक, शाखा प्रमुख, गट प्रमुख, विभाग प्रमुख, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी एकजुटीने कामाला लागलेले आहेत. आणि आज ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद, ठाणे जिल्हा आपले दिघे साहेबांचा बालेकिल्ला म्हटला जातो. हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद या जिल्ह्यावरती आहेत. ठाण्याने सर्वप्रथम शिवसेनेने पहिली सत्ता दिली, ठाण्याने दिलेली आहे शिवसेनेला. म्हणून ठाणे शहराची जरी मला उमेदवारी मिळाली असेल तर प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक शिवसैनिक आणि शिवसेनेची 4 अक्षर हे लोकांसमोर घेऊन
जात आहेत आणि काम चांगले त्यांनी करतात. मला वाटत नाही की ठाण्यामध्ये शिवसेनेचा गड कायमस्वरूपी राहील असं मला वाटतं. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाण्याच्या भवानी चौकातील जय अंबेमा विश्वस्त मंडळाचा नवरात्रोत्सव. स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या भवानी चौकातील जय अंबेमा नवरात्रोत्सवास दीर्घ परंपरा लाभली आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या तेजस्वी देवीची ख्याती आहे. त्यामुळेच ती लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनली आहे. देवीची भव्य मिरवणूक, त्यातून व्यक्त होणारा भक्तिभाव, सळसळता उत्साह यांनी वातावरण भारावून जातं. लोककलांचं थक्क करणारं प्रदर्शन मनाला सुखावून जातं. ढोल लेझिमच्या तालानं आणि देवीच्या जय जयकारानं आसमंत दुमदुमून जातं. अंगावर रोमांच उभे राहतात. देवीचं दर्शन घेण्यासाठी नेते, अभिनेते, व्यापारी आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी जय अंबेमाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. आपणही सहकुटुंब मित्रमंडळींसह आवर्जून दर्शनाचा लाभ घ्यावा असं आमंत्रण मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहरकर यांनी विश्वस्त मंडळाच्या वतीनं तमाम भाविकांना केलं आहे. ठाणेकर आम्ही, आहे आम्हाला गर्व. जय अंबेमा करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण. या 9 दिवसात सकाळी देवीवर अभिषेक करू इच्छिणाऱ्या श्रद्धाळूंसाठी अभिषेकाची सोय मंडळानं उपलब्ध करून दिली आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहरकर यांनी मंडळाच्या वतीनं केलं आहे. शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव, भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी देवी, बारीक कलाकुसर असलेला कलाकारीचा अद्भुत नमुना असलेली पशुपतीनाथ मंदिराची अतिभव्य प्रतिकृती, पारंपरिकता आणि संस्कृतीची जोपासना करणारा लोकोत्सव शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव. गरबाराची धमाल, मराठी आणि हिंदी चित्रपटातील कलाकारांची उपस्थिती. शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अवश्य यावं. निमंत्रक शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, शिवाजीनगर, ठाणे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. खोपटमधील नागेश्वर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ आयोजित गरब्यास उत्स्फूर्त प्रतिसाद. खोपटमध्ये राम एगडे नागेश्वर सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन कित्येक वर्षापासून करीत आहेत. या ठिकाणी दुर्गा मातेची स्थापना करून कुटुंबियासमवेत विविध धार्मिक उपक्रम राबवून देवीची सेवा केली जाते. तर या मंडळाच्या वतीने गरब्याचेही आयोजन केले जाते. परिसरातील महिला वर्गासह तरुण वर्ग या गरब्यामध्ये सहभागी झाला. दांडियासह रास गरबाही खेळला गेला. लहान मुलेही विविध वेशभूषा करून या उत्सवात सहभागी झाली होती.
माझ्या या प्रभागामध्ये गेले 18 वर्ष झाले आमच्या नागेश्वर नवरात्र उत्सव मंडळातर्फे हा कार्यक्रम साजरा होत असतो आणि या कार्यक्रमामध्ये माझ्या विभागातील सर्व नागरिक आणि कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी आवर्जून भेट देतात आणि याच्यासाठी दांडियाचा जो कार्यक्रम होतो तो मुलांना यंग मुलांना ते फार आवडतो. म्हणून ह्या मुलांनी आता एक पाहिलं जाईल तर संपूर्ण यंग पिढी ह्या दांडियाचा पूर्ण आनंद लुटत आहेत आणि देवीसमोर प्रार्थना करता का आम्हाला सुख शांती प्राप्त हो ही सर्व देवीसमोर त्यांनी प्रार्थना केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगासमवेत पोलिसांनी सुरू केली आहे वाहनांची तपासणी मोहीम. निवडणुकीच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. नोटा, अंमली पदार्थ, शस्त्रे यांचे दळणवळण मोठ्या प्रमाणात होते. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या सहाय्याने वाहनांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. मुंबईसह ठाण्यात ठिकठिकाणी ही मोहीम राबविली जाते. चेकनाके, सर्कल या ठिकाणी वाहने थांबवून कागदपत्रे तपासली जात आहेत. 4 चाकी वाहनांची कसून तपासणी करून दुचाकी स्वारांची कागदपत्रेही तपासली जात आहेत. ठाण्यासह मुलुंड भागात ही तपासणी केली गेली. तपासणीनंतर वाहन चालकांची नोंदणीही केली जाते. या तपासणीबाबत निवडणूक आयोगाचे अधिकारी थोरात यांनी माहिती दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. मुलुंड पश्चिमेकडील शिवसेना शाखा 99 मध्ये घटस्थापना करून सार्वजनिक मंडळ नवरात्र उत्सव साजरा करीत आहे. घटस्थापना ही घरोघरी होत असते, परंतु मुलुंडमधील शिवसेना शाखा क्रमांक 99 मध्ये शाखा प्रमुख यांनी चक्क शाखेतच घटस्थापना केली आहे. गेल्या 10 वर्षापासून सर्व कार्यकर्ते मिळून ही परंपरा राबवतात. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला पक्ष एक कुटुंब आहे. यातील सहभागी कार्यकर्ते कुटुंबाचे एक सदस्य आहेत. ही शिकवण लक्षात ठेवूनच हे कार्य पार पाडले जाते. 9 दिवस संध्याकाळी भजनाची व कीर्तनांची सुखानी असते. तसेच शाळातील लहान मुलांना दर्शनाचा लाभ देण्यात येतो. यंदाच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत, तर यामध्ये शिवसेना उमेदवार प्रभाकर शिंदे यांनी प्रचंड मतांनी मुलुंड विभागातून निवडून यावं असं मागणं शाखा प्रमुख अविनाश बागुल यांनी देवीकडे मागितले आहे. तसेच शाखेतील मूर्ती स्वरूपात बसणाऱ्या देवीचे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्यात येत असल्याची माहिती शाखा प्रमुख अविनाश बागुल यांनी S9शी बोलताना दिली आहे. कसं आहे, गेली 10 वर्ष इथं हा नवरात्रोत्सव कार्यक्रम साजरा होतो या शाखेमध्ये आणि शाखेमध्ये घटस्थापना करायचा उद्देश एकच आहे का शाखा म्हणजे आम्हा सर्व शिवसैनिकांसाठी आमचं मंदिर असतं. मंदिर आणि घर ज्या प्रकारे घरी घट बसवतात त्याच प्रकारे आम्ही इथे बसवतो. जसं घरामध्ये नैवेद्य दाखवतात तसेच आमचे शाखेतले प्रत्येक शिवसैनिक दर दिवशी एक एक देवीला नैवेद्य दाखवतो आणि जसं आम्ही घरासारखं इथं नवरात्री उत्सव आणि घटाचा साजरा करतो. नवरात्रीमध्ये हे 9 दिवस आम्ही दांड्या वगैरे काय खेळत नाही. याच्यामध्ये आम्ही फक्त देवीचं भजन असतं, महिलांचे कार्यक्रम असतात, माताजीची चौकी असते, असे फक्त देवीचे 10 दिवस 9चे 9 दिवस आम्ही कार्यक्रम राबवतो. प्रियंका कांबळेसह चेतना सावंत, S9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. हेडलाईन. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी केला प्रचारात शुभारंभ. भांडूप गाढव नाक्यावर रेणुका देवीची स्थापना, तर टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनाचा नागरिकांनी घेतला लाभ. S9च्या बातमीपत्रात आधी इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.
ठाण्याच्या भवानी चौकातील जय अंबेमा विश्वस्त मंडळाचा नवरात्रोत्सव स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या भवानी चौकातील जय अंबेमा नवरात्रोत्सवास दीर्घ परंपरा लाभली आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या तेजस्वी देवीची ख्याती आहे. त्यामुळेच ती लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनली आहे. देवीची भव्य मिरवणूक, त्यातून व्यक्त होणारा भक्तिभाव, सळसळता उत्साह यांनी वातावरण भारावून जातं. लोककलांचं थक्क करणारं प्रदर्शन मनाला सुखावून जातं. ढोल लेझिमच्या तालानं आणि देवीच्या जय जयकारानं आसमंत दुमदुमून जातं. अंगावर रोमांच उभे राहतात. देवीचं दर्शन घेण्यासाठी नेते, अभिनेते, व्यापारी आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी जय अंबेमाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. आपणही सहकुटुंब मित्रमंडळींसह आवर्जून दर्शनाचा लाभ घ्यावा असं आमंत्रण मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहेरकर यांनी विश्वस्त मंडळाच्या वतीनं तमाम भाविकांना केला आहे. ठाणेकर आम्ही, आहे आम्हाला गर्व. जय अंबेमा करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण. या 9 दिवसात सकाळी देवीवर अभिषेक करू इच्छिणाऱ्या श्रद्धाळूंसाठी अभिषेकाची सोय मंडळानं उपलब्ध करून दिली आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहरकर यांनी मंडळाच्या वतीनं केलं आहे. शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव, भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी देवी, बारीक कलाकुसर असलेला कलाकारीचा अद्भुत नमुना असलेली पशुपतीनाथ मंदिराची अतिभव्य प्रतिकृती, पारंपरिकता आणि संस्कृतीची जोपासना करणारा लोकोत्सव शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव. गरबाराची धमाल, मराठी आणि हिंदी चित्रपटातील कलाकारांची उपस्थिती. शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अवश्य यावं. निमंत्रक शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, शिवाजीनगर, ठाणे.